गेले 2 दिवस खरं तर खामगाव गावामध्ये अतिशय तणावाचं वातावरण आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. तिथला जो काही कोकणे परिवार आहे, त्या कोकणे परिवाराचा आणि इतर ग्रामस्थांचा जागेशी निगडीत काहीतरी वाद आहे आणि त्या वादाचं पुनरावसन म्हणून तिथं खरं तर काही गेल्या 2 दिवसात हाणामारी देखील झाली आणि काल कोकणे परिवारातील काही सदस्यांवर जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर कलमान्वये गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोशल माध्यमांवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये मात्र त्या व्हिडिओची दखल घेत आज जुन्नर पोलिसांनी त्याच्यामध्ये फिर्यादी ज्या आहेत त्या आहेत आशा संतोष कोकणे ह्या फिर्यादी आहेत. यांच्या फिर्यादीनुसार खामगाव गावातील जे काही सरपंच होते अजिंक्य घोलप, त्याचप्रमाणे गिरधर काका नेहरकर यांच्यासह एकूण 17 ग्रामस्थांवर खरं तर आज जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 17 आरोपी जुन्नर पोलिसांनी खरं तर केलेले आहेत. ते आरोपी जे आहेत ते संदीप रामदास घोलप, सागर विलास घोलप, सागर चंद्रकांत घोलप, देविदास खंडू घोलप, अमोल अर्जुन आहेर, अविनाश बाबुराव घोलप, अमित रामदास शेलार, दशरथ लक्ष्मण घोलप, अंकुश रामचंद्र घोलप, निलेश ठकसेन घोलप, गणेश मोझे, जालिंदर केरू घोलप, लक्ष्मण राऊत, अजिंक्य किरण घोलप, ओंकार चरण घोलप, अंकुश रामभाऊ पठारे आणि गिरीधर नामदेव नेहरकर सर्व राहणार खामगाव असे एकूण 17 जणांना त्या आशा संतोष कोकणे यांच्या फिर्यादीनुसार या 17 जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावरची काही कलमं लागलेली आहेत ती कलमं भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 189चा 2, 191चा 2, 191चा 3, 190, 118चा 1, 115चा 2, 352, 351/2-3 प्रमाणे या 17 जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.